इकडे आपली बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर नक्कीच ट्राय करू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला पुढची रेसिपी पाहायला मिळेल. आणि चला आता कुठलाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार. आणखीन एका रेसिपीसोबत आपण आलेलो आहोत. तर आपल्याला आज अगदी कमीत कमी वेळेमध्ये बटाटा रस्सा भाजी बनवायची आहे. आणि त्यासाठी आपण इकडे बटाटा उकडून घेतले. इकडे आपण 3 बटाटे घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला उकडून झालेलं आहे. तर याचं साल्ट काढून घ्यायचं आहे आणि अगदी आपण याला एका कुकरच्या सिटीमध्ये उकडून घेतलेलं आहे, जास्तीचंही नाही आणि गॅसची सुद्धा यात बचत आहे. तर याचं आपण साल्ट काढून घेऊयात आणि साल्टसुद्धा असं निघत आहे, पाहू शकते. सगळ्यात अगोदर बटाटा उकडून घ्यायचा आणि कुकरची वाफ न काढता तसाच ठेवून द्यायचा आणि 10 ते 15 मिनटं थंड झाल्याच्या नंतर याचं साल्ट काढून घ्यायचं, म्हणजे त्याच वाफेवरती बटाटा हा पटकन शिजला जातो आणि जास्त आपल्याला गॅसची बचत होते. तर अशा प्रकारे आपण हा बटाटा साल्ट काढून घेत आहोत आणि अगदी पाहू शकता खूप हलक्या हाताने हे साल्टसुद्धा निघत आहे. तर मी इकडे सर्व बटाट्याचं साल्ट काढून घेते आणि आपल्याला बटाटा रस्सा भाजी करायची, जेणेकरून लहान ते वयस्कर माणसांना सुद्धा चालेल आणि एका भाजीमध्ये सगळ्यांचं जेवण व्यवस्थित होईल. तर अशा पद्धतीने आपण हा बटाटा सोलून घेत आहोत. अशा प्रकारे मी आता हे बटाटा सोलून घेते. इकडे बटाट्याचं साल्ट काढून झालेलं आहे आणि आता आपल्याला हा बटाटा कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कट करा, म्हणजे जास्त मोठ्या साईजही ठेवायच्या नाही आहेत आणि छोट्यासुद्धा नाहीत. अशा पद्धतीने आपण बटाटा कटसुद्धा करून घेतलेला आहे. तर चला आता आपण पुढची कृती करूयात आणि बटाटा रस्सा भाजी कशा प्रकारे बनवायची आहे पाहूयात. आणि व्हिडिओ हा कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर करून घ्या, म्हणजे अशाच नवीन रेसिपी किंवा पौष्टिक रेसिपी कशा प्रकारे करतो हे तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला आपण आता पुढची कृती करूयात. इकडे आपण मिक्सरचं भांडं घेतले आणि आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करायचा आहे. अगदी आपण कमीत कमी साहित्य वापरून हा मसाला सुद्धा तयार करणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांद्याच्या नंतर आपल्याला इकडे हा टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो हा मी अतिशय छोटा घेतलेला आहे, जास्तीचा मोठा घ्यायचा नाही. त्यानंतर आपण इकडे लसूण घेतलाय, हा लसूण सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. आणि त्यानंतर आपण इकडे तीळ घेतलेत. तिळामुळे भाजीची चव अतिशय उत्तम होते, तर त्यासाठी आपण इकडे तीळ घेतलेत. आपण इकडे शेंगदाण्याचा वाटणाचा उपयोग करणार नाहीत किंवा शेंगदाण्याचा सुद्धा उपयोग करणार नाहीत. इकडे आपण तीळ घेणार आहोत आणि तीळसुद्धा आपल्याला मिक्सरला घालायचे. त्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची, खूप अशी टवटवीत असलेली कोथिंबीर, ही सुद्धा मिक्सरला घाला.
आणि आता मिक्सरला आपल्याला वाटण अगदी बारीक करून घ्यायचंय. तर चला करूयात. इकडे आपलं वाटण झालेलं आहे आणि पाहू शकताय अतिशय सुंदर असं वाटण वाटलेलं आहे आणि बारीक सुद्धा झालेलं आहे. तर चला आता आपण पुढची कृती करूयात आणि चांगल्या प्रकारे बटाटा रस्सा भाजी बनवूया. इकडे आपण गॅसवरती कढाई ठेवली आहे आणि गॅस सुद्धा ऑन केलेला आहे. आता सगळ्यात अगोदर आपल्याला यामध्ये तेल घालायचंय आणि तेल हे तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकताय. तेल घाला. इकडे तेल गरम झालेलं आहे आणि सगळ्यात अगोदर आपल्याला इकडे जिरं आणि मोहरी घालायची. इकडे जिरं आणि मोहरी चांगली तडतडून घ्यायची. जिरं मोहरी भाजून झाले आपलं. तर त्यानंतर आपल्याला इकडे मिक्सरला काढलेला मसाला घालायचा आहे. हा सर्व मसाला तेलात घालून घ्या. इकडे आपला मसाला टाकून झालेला आहे. तर आता हा मिक्स करून घ्या. इकडे आपला मसाला असा भाजत आहे, पाहू शकता. अगदी मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवत आहे आणि आपण यामध्ये काहीही घातलेलं नाही. इकडे आपला मसाला हा 70 ते 80% भाजलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला इकडे कढीपत्ता टाकायचा आहे आणि कढीपत्ता सगळ्यात सुरुवातीला घालायचा नाही कारण खूप कडक होतो. मसाला आपला 70-80% भाजल्याच्या नंतर तुम्ही कढीपत्ता घालू शकताय. त्याच्यानंतर आपल्या इकडं हे जिरं पावडर घालायचं आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर आपल्याला धन पावडर घालायचं आहे, ते सुद्धा अर्धा चमचा. हळदी पावडर अर्धा चमचा आणि आपण यामध्ये तिखटसाठी हा घरगुती मसाला वापरला आहे. हा आपण आपल्या चवीनुसार वापरू शकतो. इकडे आपण मसाला 1.5 चमचा घालत आहोत. सगळ्यात शेवटी आपल्या इकडे मीठ घातले आपण आणि ते सुद्धा चवीनुसार. आता हे मिक्स करून घ्या. याला सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. सगळ्या साईडने हा मसाला मिक्स करा. इकडे पाहू शकता आता आपल्या मसाल्याने तेल सुद्धा सोडलेलं आहे. तर आपल्याला घालायचं आहे आता बटाटा जो आपण उकडून घेतला आहे आणि त्याची काप केलेली आहेत तो घालायचा आहे. हा बटाटा घालत आहोत आपण. आता बटाटा सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. इकडे आपला बटाटा असा मिक्स करून झालेला आहे. अगदी तुम्ही जवळून सुद्धा पाहू शकताय. खूप सुंदर असा झालेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं ना, या बटाट्यावरती झाकण ठेवायचे आणि याला चांगली वाफ बसल्याच्या नंतर यामध्ये पाणी घालायचे. इकडे आपण झाकून ठेवले. थोड्या वेळाने यामध्ये पाणी घालूयात. इकडे चांगली वाफ बसलेली आहे. तर आपण आता पाणी घालूयात आणि पाणी आपण इकडे मिक्सरच्या भांड्यातलंच घेतलेलं आहे. हे घालायचे. आता हे मिक्स करून घेऊयात. इकडे मी आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे, वाढवलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं घालू शकता. आणि जास्तीचं जर पाणी घातलं तरीसुद्धा ही भाजी आपली छान अशी रस्सा झालेला आहे. अगदी जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरसुद्धा नाही. तर अशा पद्धतीने. आणि आता आपण याला मीडियम गॅसवरती एक उकळी देणार आहोत. म्हणजे जर आतमध्ये एखादा बटाटा शिजला नसेल तर तो सुद्धा शिजवून होईल. आणि यावरती झाकण ठेवूया.
इकडे गॅसची फ्लेमसुद्धा आपली मीडियम आहे, पाहू शकताय. आणि आता मीडियम गॅसवरती याला एकदा छान प्रकारे उकळी येऊन घ्यायची आहे. इकडे आता आपण झाकण काढून पाहूयात आणि पाहू शकता छान प्रकारे अशी उकळी फुटलेली आहे, झालेली आहे उकळी. एकदा ह्याला आपण असं हलवून घेऊयात आणि खूप सुंदर असा बटाटा पण शिजलेला आहे आणि रस्सा पण पाहू शकता अगदी दाटसर झालेला आहे. आणखी याला थोडीशी आपण उकळी येऊ देऊ आणि त्यानंतर गॅस ऑफ करूयात. अगदी जवळून सुद्धा पाहू शकते. इकडे गॅस आता ऑफ करूयात आणि शेवटी सगळ्यात जाईल कोथिंबीर. इकडे कोथिंबीर सुद्धा घालून झालेली आहे. खूप सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे. आता ही आपण काढून घेऊयात.